हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल. आपण लॉजिक हा पार्ट बघतोय आणि लॉजिक मध्ये आपण एक्सरसाइज स्टार्ट केलेली होती. एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर लास्ट, दॅट इज क्वेश्चन नंबर 5 हा आपला राहिला होता लास्ट लेक्चर. सो तो आपण आता कंटिन्यू करूया. राइट. सो क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम एक्सरसाइज 1.1 आणि क्वेश्चन आहे राइट द निगेशन ऑफ फॉलोइंग. राइट द निगेशन. आता त्यांनी जर स्टेटमेंटचा फॉर्म दिला असेल निगेशन मध्ये तर आपण स्टेटमेंटचा फॉर्म वापरायचा. त्यांनी जर सिंबॉलिक फॉर्म दिलेला असेल तर आपण सिंबॉलिक फॉर्म वापरायचा. जसा फॉर्म ते देतील त्या पद्धतीने तोच फॉर्म आपण वापरणार आहोत. आपण कुठला वेगळा फॉर्म वापरायचा नाही. स्टेटमेंट मध्ये दिलं तर सिंबॉलिक मध्ये लिहायचं नाही, सिंबॉलिक मध्ये दिलं तर स्टेटमेंट मध्ये लिहायचं. सो त्यांनी काय म्हटलं बघा, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश असं पहिलं स्टेटमेंट आहे. सो तिरुपती इज इन आंध्र प्रदेश असं त्यांचं पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याने आपल्याला याचं निगेशन द्यायचं आहे. मग हा जर पी घेतला मी स्टेटमेंट सिंबॉलिक फॉर्म मध्ये तर निगेशन पी काय असतं, आहे या स्टेटमेंटचा नेगेटिव्ह. म्हणजे ही जर ह्याची जर व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू टी असेल तर निगेशनची ट्रूथ व्हॅल्यू काय आली पाहिजे, ऑब्वियसली एफ आली पाहिजे. मग तिरुपती इज इन आंध्र प्रदेश हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. मग ह्याचं फॉल्स काय असेल तर फक्त ह्याचं निगेशन द्यायचं. निगेशन द्यायचं म्हणजे काय असेल, that Tirupati is not in Andhra Pradesh. Okay, so फक्त काय लागलं आहे, not. So Tirupati is not in Andhra Pradesh. मग बघा ह्याची जर ट्रूथ व्हॅल्यू टी असेल तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ऑब्वियसली काय असेल, एफ असेल. सो एवढंच लिहायचं, 1 मार्क क्वेश्चन्स आहे. किंवा त्याने काय म्हटलंय, नेक्स्ट इज 3 इज नॉट ए रूट ऑफ इक्वेशन x square plus 3x minus 18 is equal to 0. So 3 is not a root of this equation असं त्यांनी म्हटलंय. आपल्याला ह्याची काय करायचं, फक्त निगेशन द्यायचं आहे. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय का असेल आपल्याला त्यात काही इंटरेस्ट नाही. आपण काय करणार, फक्त 3 इज नॉट ए रूट ऑफ म्हटलंय, आपण काय करणार, फक्त हा नॉट काढून टाकणार, झालं त्याचं निगेशन. सो निगेशन काय असेल, p इज ए रूट ऑफ इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. पुढे काय म्हटलंय की √2 is a rational number. √2 is a rational number असं स्टेटमेंट आहे. आता याचं एक सिंपल स्टेटमेंटचं निगेशन कसं आहे, एक सिंपल निगेशन √2 is not a rational number. हे पहिलं झालं. किंवा आणखी कसं लिहिता येईल, हा नॉट जोडला किंवा आणखी कसं काय काय लिहितील, √2 इज ए इररॅशनल नंबर. चालेल. नॉट अ रॅशनल म्हणजे कसा, नसेल कळत, ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलंय, पॉलिगॉन एबीसीडी इज अ पेंटागॉन. सो पॉलिगॉन एबीसीडी इज अ पेंटागॉनचं निगेटिव्ह काय आलं, पॉलिगॉन एबीसीडी इज नॉट अ पेंटागॉन. Simple. ठीक है. So that was the last question from your exercise. Now we will move to the next part of the logic, and that is you have 3 types of statements, that is contradiction, converse, inverse and contrapositive. Converse, inverse and contra positive.
statements. Converse, inverse and contrapositive statements. सो क्वेश्चन कसा असतो, जनरली तीन विचारलं तर 3 मार्काचा क्वेश्चन असतो. क्वेश्चन कसा असतो, एक स्टेटमेंट दिलेलं असतं तुम्हाला आणि त्या स्टेटमेंटचं तुम्हाला कॉन्व्हर्स लिहायचं असतं, इनव्हर्स लिहायचं असतं आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं असतं. एका स्टेटमेंटसाठी या 3 गोष्टी लिहायच्या असतात आपल्याला. ठीक आहे. मग बघा तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट कसं असेल आणि त्याचे कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स कसे असतील. सो वन बाय वन राईट डाऊन. मी पहिल्यांदा इन जनरलसाठी लिहितोय. इफ P and Q are given statements, if P and Q are given statements, then one converse of P implies Q is Q implies P. The converse of P implies Q is Q implies P. Second one, inverse of P implies Q is negation P implies negation Q. Negation P implies negation Q. आणि तिसरा, contrapositive of P implies Q is negation Q implies negation Q. Contrapositive of P implies Q is negation Q implies negation. ओके. सो दिलेलं स्टेटमेंट असेल हे P आणि Q आणि दिलेलं स्टेटमेंट P implies Q असेल. इफ P दिल Q तर हे त्याचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतील रेस्पेक्टिव्हली. सो याच्यावरचं एक एक्झाम्पल घेऊ आपण इन जनरल, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा एक्झाम्पल हे मी एक्सरसाइज मध्ये घेत नाहीये, इन जनरल कुठं तरी घेतो पहिल्यांदा. लिहायचं कसं 3 मार्काचं एक्झाम्पल आल्यावर मी सांगतो सुरुवातीला. सो एक सिंपल एग्जांपल लिहूया. इफ x is even number, then x is divisible by 2. So question असतो, write the converse, inverse and contrapositive of given statement. क्वेश्चन 3 मार्काचा काय असतो, राइट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ गिवन स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट आहे इफ x इज इवन नंबर देन x इज डिव्हिजिबल बाय 2. आता हा जर क्वेश्चन 3 मार्काचा असेल तर लिहायचा कसा बघा. सो सोल्युशन, so let P is equal to x is even number, पहिला स्टेटमेंट. Q is equal to x is divisible by. Okay, so we have a statement P implies, आपल्याकडे स्टेटमेंट आहे P implies Q. आता वन बाय वन नेक्स्ट आहे. नाव पहिलं कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असतो, Q implies P. मी मग कशी दिले. सो PQ मध्ये पण लिहायचं आणि आता हे मी सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिले. आता स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लिहिणार. स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये Q implies P, Q implies P. So first then second is, so if x is divisible by 2, then it is, or x is even.
सो दोघांना मिळून एक मार्क. स्टेट पहिले सिंबॉलिक फॉर्म, स्टेटमेंट फॉर्म लिहायचा आपल्या सोयीचं, दोन्ही लिहायचे. ओके, ज्याला जे पाहिजे ते घ्या. देन इनव्हर्स negation P implies negation. P implies Q चं मी इनव्हर्स मगाशी दिले तुम्हाला. काय असतं negation P implies negation Q? Statement if x is not an even number then x is or it is not divisible by. So if x is not an even number, then it is not divisible by. आणि तिसरं contra positive negation Q implies negation. Statement असेल if x is not an even number then it is not divisible by. Sorry, if x is not divisible by 2, then x is not an even सो अशा पद्धतीने आपले तीन स्टेटमेंट असतील, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रास्ट. ठीक आहे, इथेपर्यंत एक स्टेटमेंट दिलेलं असेल आणि या तीन गोष्टी विचारलेल्या असतील. मोस्टली हा प्रॉब्लेम किती मार्काला असेल आपल्याला? 3 मार्काला. सो आता जो मी पॉइंट दिला होता त्याचं मी एक एक्झाम्पल घेतलंय. लिहायचं कसं ते पण मी सांगितलंय. स्टेटमेंट दिलेलं असेल तर आपण त्याला पहिल्यांदा सिम्बॉल्स असाइन करणार. सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये पण कॉन्व्हर्स लिहायचं, स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये पण कॉन्व्हर्स. Similarly for okay. Then we have a remark before our exercise. Remark आहे 1 by 1 व्यवस्थित. पहिला remark, a statement pattern which always takes truth values t is called tautology. A statement pattern which always takes a truth value t is called as tautology. In the next line, second one, a statement pattern which always takes a truth value f is called as contradiction. And last one, a statement pattern which is not tautology and contradiction. A statement pattern which is not tautology and contradiction is called contingency. Is called contingency. CONTIGENcy.
सो 3 रिमार्क आहे. जर स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सगळे टी असतील तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. जर स्टेटमेंट मध्ये पॅटर्न मध्ये सगळे एफ असतील तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. आणि जर स्टेटमेंट पॅटर्न मध्ये टी एफ असे कॉम्बिनेशन असतील टी आणि एफ चे तर त्याला म्हणायचं कॉन्टिंजन्सी त्या स्टेटमेंट पॅटर्नला. ओके. सो अशा पद्धतीनं आपण इथे जर दिलेले स्टेटमेंट असतील असेल सगळे टी सगळे एफ किंवा मिक्स तर त्याला त्यांनी फक्त नावं दिलेली. ओके. सर कदाचित त्याच्यावरचं ॲज इट इज एक्झाम्पल आपल्याला विचारू शकतो. बघूया आपण वन बाय वन. सो वी विल स्टार्ट विथ सो ह्या दोन गोष्टींवरती आपल्याला पुढची एक्सरसाइज आहे. सो वी हॅव एक्सरसाइज 1.2. बघा एक्सरसाइज 1.2 काय म्हणजे तर आपला क्वेश्चन नंबर 1 2 किंवा 3 मार्कासाठी क्वेश्चन. टेबल किती मोठा आहे त्याप्रमाणे कन्स्ट्रक्ट अ ट्रूथ टेबल फॉर द गिवन स्टेटमेंट. सो वी हॅव टू कन्स्ट्रक्ट a truth table. आपल्याला काय करायचं ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं. आता बघा काय काय दिलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट P implies Q and Q implies Q and Q implies P. सो हे स्टेटमेंट दिलेलं आहे. आता दिलेल्या स्टेटमेंट म्हणजे दिलेल्या पूर्ण याच्यामध्ये किती जे कंपाऊंड स्टेटमेंट असतात त्याच्यामध्ये किती सिंपल स्टेटमेंट्स आहेत हे बघायचं. आता आपल्याला 2 आणि 3 असे सिंपल स्टेटमेंट असतात म्हणजे मिनिमम 2 असतील मॅक्सिमम 3 असतील. जर 2 सिंपल स्टेटमेंट असतील तर कदाचित 2 मार्काला प्रॉब्लेम असेल. 3 स्टेटमेंट असतील तर ऑब्विसली तो 3 मार्काला प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. मग 3चं मी घेतो पण पहिल्यांदा सुरुवात आपण 2 ने करू. बघा ह्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये 2 सिंपल स्टेटमेंट आहेत. पहिला आहे P दुसरा आहे Q. कदाचित निगेशन पण त्याचं असू शकतं पण स्टेटमेंट 2च असतं. आता P आणि Q आहेत आणि त्याचे इम्प्लिकेशन किंवा ते जे काय असतील कंजंक्शन डिस्जंक्शन वगैरे ते सगळे असतील. आपल्याला ह्या पूर्ण स्टेटमेंटची कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मग आता आपल्याला ऑप्शन सगळे घ्यावे लागतील. P चे ऑप्शन्स Q चे ऑप्शन्स वगैरे. सो तो टेबल काढायचा सगळा. ओके. मग बघा टेबल कसा काढायचा. सो सुरुवात कशी करायची पहिल्यांदा इथं P आणि Q पहिल्यांदा सगळे गिवन सिंपल स्टेटमेंट्स लिहायचे. जेवढे असतील तेवढे 1 असतील 2 असतील 3 असतील जे काय असतील ते. त्यानंतर त्याचे निगेशन्स लिहायचे. निगेशन आहे का कोणाचं निगेशन लिहिल्यानंतर ब्रॅकेट्स लिहायचे 1 बाय 1. सो पहिला ब्रॅकेट P implies Q. त्यानंतर हा ब्रॅकेट संपला लहान ब्रॅकेट. त्यानंतर त्याच्या बाहेरचा ब्रॅकेट P implies Q. त्यानंतर मेन स्टेटमेंट P implies Q and Q implies. ओके. सो अशा पद्धतीने तुमचा काय असेल P Q P implies Q P implies Q and Q P implies Q and Q implies. पहिल्यांदा दिलेले स्टेटमेंट्स त्यानंतर असेल तर त्यांचे निगेशन्स त्यानंतर आत लहान ब्रॅकेट त्याच्यापेक्षा मोठे ब्रॅकेट्स आणि त्यानंतर फायनल स्टेटमेंट असं आपलं काय असेल सिक्वेन्स. आता बघा P साठी स्टेटमेंट कसे असतात 2T Q साठी TF. आता P implies सो आता इम्प्लिकेशनचा टेबल बघायचा. इम्प्लिकेशन मध्ये T implies T T implies F F implies T F implies F. इम्प्लिकेशनचा टेबल समोर ठेवायचा तो टेबल. त्यानंतर P implies Q and Q. So P implies Q and Q. So this and this. हे दोघांचं काय घ्यायचं आहे बघा this and this T and T F and F. and मध्ये काय असतं 2T असतील तरच ती अदरवाइज T and T T and F. आणि
आणि त्यानंतर काय घ्यायचं आहे, हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे दिस इम्प्लाइज पी. सो हे आणि हे या दोघांचे इम्प्लिकेशन, पहिलं स्टेटमेंट हे, दुसरं स्टेटमेंट. सो दिस इम्प्लाइज दिस. बघा टी इम्प्लाइज टी, टी. एफ इम्प्लाइज टी, टी. टी इम्प्लाइज एफ, F implies F. So this statement implies this statement. अशा पद्धतीने तुमचा काय आलं, फायनल ट्रुथ टेबल आला. सो ह्या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ही ट्रुथ व्हॅल्यू आहे. ठीक आहे, मी काय म्हणतोय ते लक्षात येते का? बघा आता ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं नाही की चेक वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन. ते पुढे शेवटचा क्वेश्चन आहेच आपल्याला. पण समजा ह्याच्यात बघायचं झालं काय आपल्याला प्रॅक्टिस करायची ना, तर हा स्टेटमेंट पॅटर्न कुठला आहे बघा. याच्यामध्ये टी एफ टी असं आहे, म्हणजे टी आणि एफ दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. पूर्ण टी आहे का? पूर्ण एफ नाही. सो टी आणि एफ चं कॉम्बिनेशन आहे. मग टी आणि एफ चं जर कॉम्बिनेशन असेल तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण कसला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो? कॉन्टिन्युअस. ओके, मग हाच क्वेश्चन फिरून कदाचित ते काय विचारतात की चेक वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन ऑर कॉन्टिन्युअस. मग टेबल तयार करायचा. इथं काय येते बघायचं सगळ्यात शेवटी. जर मिक्स आलं तर कॉन्टिन्युअसी, सगळे ट्रू आले तर टी, सगळे ट्रू आले तर टॉटोलॉजी, सगळे फॉल्स आले तर कॉन्ट्रडिक्शन. हा सिंपल आहे. सो आजच्या लेक्चरला आपण फक्त दोन पी आणि क्यू दोन स्टेटमेंट घेणार आहोत. नेक्स्ट वन इज पी अँड नेगेशन क्यू. implies and implies by P implies Q. ओके, असं स्टेटमेंट आहे. आता बघा याच्यामध्ये पहिल्यांदा मेन स्टेटमेंट P Q, त्यानंतर त्याचे सगळे निगेशन्स. P चा आहे का? नाही. Q चा आहे का? त्यानंतर लहान ब्रॅकेट मध्ये लेफ्ट हँड साइडला कुठला ब्रॅकेट आहे? P आणि निगेशन. लेफ्ट हँड साइडचे स्टेटमेंट संपले. ह्या साइडला काय म्हणजे दुसऱ्या साइडला P implies Q. आणि त्यानंतर पूर्ण मेन स्टेटमेंट P implies negation Q implies and implies by P implies. सो अशा पद्धतीने काय येणार आपले टेबल आहे. आता ह्या टेबल मध्ये हा सिक्वेन्स असावा असा काही नियम नाही. फक्त काळजी काय घ्यायची की मेन स्टेटमेंट सुरुवातीला आणि फायनल स्टेटमेंट शेवटी असावं. पहिल्यांदा ब्रॅकेट घेतली म्हणून म्हणजे काही निगेशन घेऊन पहिल्यांदा आपण हा ब्रॅकेट घेईल नंतर हा ब्रॅकेट घेईल चालतं, असं काय फरक पडत नाही. फक्त शेवटचं स्टेटमेंट हे त्यांनी दिलेलं आणि सुरुवात ही मेन स्टेटमेंट यांनी असावी, कारण त्याच्याशिवाय आपण पुढचं काहीच लिहू शकत नाही आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मेन स्टेटमेंट. सो बघा P च्या ट्रूथ व्हॅल्यूज 2 T 2 F. Q च्या ट्रूथ व्हॅल्यूज TF निगेशन Q, T चं F चं T चं F चं. आता P and negation Q, P and negation. So T and F, T and T, F and F, F and T. पुढं P implies Q, P implies Q, T and T, sorry, T implies T, T implies F, F implies T, F implies F. ओके, आणि सगळ्यात शेवटी P and negation Q implies and implies by P implies Q. सो ह्या दोघांचं डबल इम्प्लिकेशन बघा काय. F double implies T, T F, F T, F T. डबल इम्प्लिकेशन साठी. सो तुमचं जे फायनल स्टेटमेंट आलं ना, त्या फायनल स्टेटमेंट मध्ये काय आलं? 2F
म्हणजे सगळे जे स्टेटमेंट्स आहेत ऑल स्टेटमेंट्स ते सगळे स्टेटमेंट्स कसे आले फॉल्स म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू सगळ्याच्या एफ आल्या सो आपण असं म्हणू शकतो की दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न हा कॉन्ट्रॅडिक्शन आहे पुढं नेक्स्ट इज आता मी तिसरं स्किप करतो आय विल टेक प्रॉब्लेम नंबर 5 कारण आपण पहिल्यांदा सगळे दोन स्टेटमेंट बघूया सो नेगेशन पी अँड P or negation Q and Q आता ह्याच्यामध्ये काय काय बघा जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा P आणि Q डायरेक्ट निगेशनला जायचं नाही पहिल्यांदा मेन स्टेटमेंट सो मेन स्टेटमेंट मध्ये P आहे Q आहे आता नंतर निगेशन मध्ये निगेशन P आहे निगेशन Q आहे सो निगेशन Q पर्यंत आपला टेबल सेम राहील आता आपण काय करणार फक्त जेवढे स्टेटमेंट्स पुढे आहेत तेवढे वाढवणार सो निगेशन Q आहे निगेशन P आहे त्यानंतर निगेशन संपले आता लहान ब्रॅकेट असला P और निगेशन Q त्यानंतर पूर्ण मोठा ब्रॅकेट P और निगेशन Q and last one पूर्ण मेन स्टेटमेंट निगेशन P and P or negation Q and Q. बघा काय काय सो P TTFF Q TFTF negation Q मी मगाशी लिहिले T चा F F चा T T चा F F चा T त्यानंतर negation P T चा F T चा F F चा T now we have P or negation Q हा P आणि हा negation ह्या दोघांचं ऑर घ्यायचं सो टी और एफ टी और एफ एफ और टी एफ और टी त्यानंतर पी और निगेशन क्यू अँड क्यू सो धिस अँड धिस बघा टी अँड टी 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 अँड एफ एफ टी अँड टी टी अँड एफ सगळ्यात शेवटी नेगेशन पी and this one so हे ह्या दोघांचं परत कंजंक्शन घ्यायचं अँड घ्यायचं बघा मग T and F F and F T and T F and T so we have a combination of true and false combination of T and F so this statement pattern is continuous ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण दोन स्टेटमेंट असतील तर त्या दोन स्टेटमेंट साठी ट्रूथ टेबल ठीक आहे आज थांबूया या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला मी तुम्ही आता एक्सरसाइज 1.2 जी आहे त्याचा जो क्वेश्चन नंबर 1 आहे त्याच्यामध्ये जे रिमेनिंग दोन स्टेटमेंट मधले आहेत म्हणजे 5 नंतर इफ यू सी यू हॅव क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 7 आणि दोनच आहेत राहिले क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 सो त्याचे ट्रूथ टेबल बघा ट्राय करा जर काय अडचण आली तर बघूया आपण नेक्स्ट लेक्चरला आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला मी पी क्यू आणि तिसरं स्टेटमेंट जर तुम्ही एक्सरसाइज मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये आर आहे सो पी क्यू आणि आर साठी ट्रूथ टेबल कसं असेल ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरला बघूया त्याच्यामध्ये टेबल कसे असतील ट्रूथ व्हॅल्यूज कशा असतील ते बघूया ठीक आहे सो आज आपण या ठिकाणी थांबूया काय प्रॉब्लेम्स असतील तर मला विचारा आपण ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न थँक्यू